सोडायचं नाही मला, त्याला अजिबात नाही सोडणार आहे. कसले लहान लहान त्यांनी थांबला असतं. नाही तो थांब. नमस्कार, मी विद्या शेळके. आज आपण जाणार होतो ज्यांना मी काल वेरूळमध्ये ड्रॉप केलं होतं, त्यांना पिकअप करून अजिंठा लेणा पाहायला जायचं होतं. मुलगी झोपलेली होती, तिच्या डोक्यावरून हात फिरवला आणि लगेचच निघाले माझ्या पिकअप पॉईंटसाठी. पिकअप पॉईंट कुठे तर पिकअप पॉईंट होतं घृष्णेश्वर मंदिराच्याच अपोजिट एक हॉटेल होतं. तिकडनं पिकअप करायचं होतं आणि लगेचच निघायचं होतं मला अजिंठा लेण्यासाठी. सकाळचा वेळ ही जी म्हणतात खरंच मॅजिक असते, कारण की तुम्ही ज्यावेळेस सकाळी सकाळी उठता आणि तुमच्या जे डेली रुटीन आहे त्यासाठी तुम्ही तयार होता, त्यासाठी तुमची जी एकदम बोलतो ना इच्छाशक्तीने तुम्ही तुमचं काम ज्यावेळेस करता त्यावेळेस खरंच खूप एक वेगळी एनर्जी, वेगळी पॉवर तुमच्यामध्ये असते. आणि म्हटलं चला एकदा पिकअप करूया आणि मग पुढचा प्रवास तुम्हाला सांगणारच आहे. आजचा प्रवास माझा खूप चांगलाही नाही म्हणता येणार आणि खूप वाईटही नाही म्हणता येणार. इथे वेरूळमध्ये एक महादेवाचं मंदिर आहे आणि त्या महादेवाच्या मंदिराच्या वरती एक खूप असा मोठा कळस आहे महादेवांचाच. मी हॉटेलला आले, पिकअप केलं. पिकअप करून आम्ही पुढच्या प्रवासाला आमच्या सुरुवात करायची होती आणि लगेचच मॅडमचं चाललं आमचे फोटो विटो घ्या म्हणे मॅडम. म्हटलं ठीक है मैम, चलो आपके फ़ोटो विटो निकाल के निकलते हैं. परत इथे येऊन पण त्यांचं असं होतं की नाही अभी इधर भी हमको फ़ोटो निकालना है, तो आप यहाँ पे भी हमारे फ़ोटो निकाल के दीजिए. इथे परत गाडी साईडला लावली. खूप म्हणजे म्हणतो ना आपण एक 40-45 म्हणजे 50च्या आसपास सगळ्या मॅमची एज होती. माझ्यापेक्षा खूप अनुभवी होत्या. जेवढं म्हणतात वय जेवढं जास्त असतं तेवढा अनुभव पण तेवढाच असतो म्हणतात. असं ऐकलं आहे की जेवढी आपण पानकळे जास्त खातो सहजच आपण म्हणून जातो की हां तुमच्यापेक्षा 4 पानकळे आम्ही जास्त खाल्लेले आहेत, का की तो अनुभव त्यांना असतो. त्यामुळं माझ्यापेक्षा वयाने खूप मोठ्या पॅसेंजर होते माझे. काल मी त्यांना नाशिकवरनं घेतलेलं त्र्यंबकेश्वर फिरवलं, त्र्यंबकेश्वर नाही वणीगडावर नेलं. तिकडनं आम्ही थेट याला आलो घृष्णेश्वरला. आणि आजचा प्रवास आमचा वेरूळ अजिंठा लेणी. काल वेरूळ झालं होतं पूर्ण साईट सीन आणि आज अजिंठा लेणी हे पाहायचं होतं. त्यांना आधी ह्या वरच्या पॉईंटला आलो आम्ही आणि नंतर त्या म्हणे की नाही अभी हम लोग उस साईड जाएंगे, कारण की मी स्वतःच पहिल्यांदा आले होते अजिंठाला. त्यामुळं मला इतकं काही आयडिया नव्हती, मला इतकं काही माहीत नव्हतं की कसं होईल, की इकडून जायचं आहे तिकडून जायचं आहे. त्यामुळं ठीक आहे, तिकडचे गार्ड्स जे होते त्यांना विचारलं. त्यांनी सांगितलं की हाँ मैम ये ऊपर से व्यू दिखता है लेकिन आपको जाना पड़ेगा नीचे ही, जो 30 केव्स है वो नीचे है. म्हटलं ओके चालेल, काही हरकत नाही आहे. परत त्यांना म्हटलं चला निघूया मग, इथेही जास्त वेळ काही थांबण्यात अर्थ नाही. त्यांना तिथं फोटोज वगैरे काढून दिले. फोटो वगैरे काढल्यानंतर म्हटलं आपण पटकन आता निघूया. मी म्हटलं पार्किंगमध्ये जाते आणि गाडी काढते, कारण की पार्किंगमध्ये इथं खरंच अजिबात आणि कोणाचीच गर्दी नव्हती. ज्यांना माहीत नाही की लेण्या कुठे आहेत, अजिंठा कुठे आहेत, ते चुकून मुकून माझ्यासारखे वरच्या सरोवरला येऊन जातात. तर मग इथे आल्यानंतर चला म्हटलं पार्किंगमध्ये जाऊन आधी गाडी काढूया. गाडी काढून झाली की लगेचच निघूया आपल्या पुढच्या प्रवासाला. तिथं परत एकदा चौकशी केली, विचारपूस करून मग लगेचच निघायचं होतं गाडी घेऊन आणि मॅडमला घेऊन. तिकडून जरा उतरलं तर शॉर्टकट होतं, पण 800 पायऱ्या होत्या उतरायला आणि परत चढायला 800 पायऱ्या. तर म्हटलं नको, 800 पायऱ्या तर काय, पण इथे 2 पाऊल चालायची सुद्धा आपली कॅपॅसिटी राहत नाही. त्यामुळं मग गाडी घेतली आणि लगेचच निघालो आमच्या पुढच्या प्रवासासाठी. थोडंसं चाललं की मला दम लागतो, कारण की ऊन खूप पडायला लागलं होतं. तरीसुद्धा सकाळी मी 9:30 वाजता त्यांना तिथं पोहोचवलेलं. घरातूनच मी 6:30ला निघालेले, पिकअप 7:30 वाजता केलेलं. आणि म्हटलं चला जाऊया. मॅडमला या हॉटेलला सोडलं आणि मी निघाले CNG भरायला. घाटाच्या अगोदरच CNG आहे. येताना दिसला होता पण मॅडमनी मला थांबू दिलं नाही. म्हणे हमारा वक्त आप ख़राब कर रहे हो, पहले हमें ड्रॉप करो किसी होटल पे, हम ब्रेकफास्ट कर लेते, उसके बाद आप CNG भरो. आणि 2च गाड्या होत्या तेव्हा. 2 गाड्या असताना सुद्धा एक होती त्यात अँटिक पीस, तिला नव्हतं थांबायचं, जी माझ्या
पुढे प्रवासात दिसेलच शेजारी बसलेली. तिघी जणींना हॉटेलला सोडून मी CNG भरून परत म्हटलं यांचा नाश्ता पाणी व्हायच्या आधी निघायला, नाही तर बिचाऱ्या मलाही नाश्ता करून द्यायच्या नाही असं वाटत होतं. तर म्हटलं चालेल. त्यांनी नाश्ता वगैरे मागवलेला होता, त्यांचा नाश्ता वगैरे चालू झालता. म्हटलं चला तेवढंच देवासारखे माझे दीर मला ह्याच हॉटेलला भेटले. राधा हॉटेल होतं, राधा हॉटेल. आणि त्यांना म्हटलं चला, त्यांनी फोन केला, वहिनी इकडं कुठे आहे. म्हटलं मी पण तुमच्यासारखेच भटक भवानी. म्हटलं ड्रायव्हरची लाईफच ही अशी असते. ज्ञानेश्वर भाऊ भेटल्यानंतर एक वेगळाच आनंद झाला, की म्हणतो ना की आपल्या माहेरचं कोणीही भेटलं तर खूप आनंद होतो. पण माझं उलट आहे, माझ्या सासरचं मला कोणीही भेटलं की मला खूप आनंद होतो. ज्ञानेश्वर भाऊंना मग म्हटलं चला तुम्ही करा तुमचा प्रवास चालू. त्यांचा टायमिंग खूप फिक्स असतो लालपरीवाल्यांचा, की ह्याच एवढंच वेळात गाडी पोचली पाहिजे आणि एवढंच वेळात निघली पाहिजे. त्यामुळं त्यांना डिस्टर्ब न करता परत पॅसेंजरला घेतलं आणि मी पण निघाले अजिंठ्याला. अजिंठ्यामध्ये आल्यानंतर परत असं होतं की आता ह्या मॅडमलाही माहीत नाही की कसं कुठून तिकीट वगैरे घ्यायचं काय. दीर थांबले, ते म्हणे वहिनी तुम्ही जा अगोदर, मी पुढे त्यांना पुढच्या प्रवासाला जायचं होतं. त्यांची पुढे कुठे जाणार होते मी काही इतकी चौकशी केली नाही, पण लालपरीवर ते ड्रायव्हर आहेत आणि मी माझ्या गाडीवरची ड्रायव्हर आहे. आणि मग इथे मॅडम म्हणे इतना तिकीट घेऊ उतना तिकीट घेऊ. बाई काही स्कॅन करायला तयार नव्हती, पेमेंट द्यायला तयार नव्हती. मग त्यांनी सांगितलं उतर म्हणे आणि तिथं चौकशी करा म्हणे ताई. मग त्यांनी सांगितल्यानंतर बाई खरंच उतरल्या आणि तिथे जाऊन थोडंसं डोकं लावलं. जे म्हणतो ना आपण, जे नियम असतात, जे फॉलो करायचं असतं ते फॉलो केलंच पाहिजे. पण ह्याच त्या मॅडम ज्या माझ्या शेवट जाता बऱ्याचशा अशा मनातून थोड्या उतरत चालल्या होत्या. विषय काही जास्त नव्हता, पण तरी पण म्हटलं जाऊ द्या, आपलं काम आहे, आपण करत राहूया. मग फायनली तिकीट वगैरे घेतले. तिकीट एक तिकीट काहीतरी बसचं 15 रुपये होते जाताना, हे शिवशाहीचं 25 रुपये होतं. आणि आम्हाला तिकीट 115 रुपये आतलं तिकीट होतं. आणि तिकडं गेल्यानंतर रिटर्नचं पण वेगळं काढायचं असतं. म्हणजे तुम्ही 115 फक्त केव्स बघण्यासाठी आणि जाण्यासाठी 15, परत मी येताना शिवशाही होती त्यामुळं तिचे 25, असे तिथे 200-300 रुपये, म्हणजे 200 रुपयाच्या आतच तुमचा खर्च होतो. आणि एखादी पाण्याची बॉटल वगैरे ती पण त्यात ॲड करू शकतात. हीच ती बाया की म्हणजे इतकं तिला हे होतं की बाई मॅम आप भी आने वाले हो, हे पण ते पण. म्हणजे एखादा तुम्हाला सर्विस देत आहे तर तुम्हाला त्या सर्विसची कदर नाही आहे. तुम्हाला तुमच्या जे म्हणतो ना आपण की हमारे साथ आप आ रहे हो, आप ये कर रहे हो, आप वो कर रहे हो. म्हटलं ठीक आहे मॅडम, मी पण पहिल्यांदाच येते आणि मलाही व्हिडिओज वगैरे बनवायचे असतात. तर एक आल्यानंतर माझे जे ऑडियन्स आहे, जे मला बघण्याची इच्छा ठेवतात, ज्यांना आवडतं की विद्याताई खरंच खूप काम करते, त्यांच्यासाठी मला हे व्हिडिओज वगैरे बनवायची इच्छा होते. नाही तर मला खरंच फिरण्याचा, गाडीच्या खाली उतरून चालायचं म्हटलं की माझ्या जीवावर येते. पण हे सगळं फक्त तुमच्यासाठी हा स्ट्रगल आहे. एवढ्या सगळ्या पायऱ्या चढून वगैरे वर आल्यानंतर खरंच दम इतका लागतो की श्वास वरच्यावर राहतो. बिचाऱ्या ह्या दोघी जणी त्या इतक्या दमल्या होत्या की त्यांनी ठरवलं की आपण इथंच झोपूया. मग त्या बरेच 5-10 मिनटं इथं पडून राहिल्या. त्यांची BP वाढायला लागली. त्यानंतर म्हटलं चला, जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर, उसकी लाठी में आवाज नहीं होता है, ऐसे कोणीतरी म्हणून ठेवलेलं आहे. त्यामुळेच म्हणतात की खरंच गरीब दुबळ्याला आपल्यापेक्षा कमजोर व्यक्तीला तरी कधीही त्रास देऊ नये. सगळ्यात पहिले केव्समध्ये आलो. त्यानंतर म्हटलं चला व्यवस्थित पाहून घेऊया काय काय युनिक आपल्याला दिसतं. पण तिथल्या जे नक्षीकाम होतं ते खरंच खूप वेगळं होतं. बुद्धांचं मंदिर होतं आतमध्ये. त्यानंतर खूप सारे असे पेंटिंग्स होत्या तिथे, पाहण्यासारखं होतं. पण प्रत्येक केव्समध्ये सेम सिच्युएशन होती की आतमध्ये गेल्यानंतर तुम्हाला एकच मूर्ती दिसणार होती. तर म्हटलं ठीक आहे, सगळ्याच केव्समध्ये मी कमीत कमी 1 तर 8-9 पर्यंत गेले असेल. त्यानंतर एक
पुढचं बघायचं म्हटलं त्यामुळं माझ्या हातात असलेली बॉटलसुद्धा मला असं जड वाटायला लागले. मग तिला डोक्यावर घेतलं. बाकीचे म्हटलं लोक विचार करत असतील काय बावळट बाई आहे, कशी पण चालते, कशी. लोकांची पर्वा न करता मी माझा जो काही एक्सपिरियन्स होता तो तुमच्यासोबत शेअर करण्यासाठी, तुम्हाला अजिंठा कसा आहे हे दाखवण्याची माझी उत्सुकता खूप वाढलेली होती. आणि त्यामुळेच म्हटलं चला आपण आपलं ज्या कार्यासाठी आपण आलेलो आहोत ते कार्य आपलं आधी संपूर्ण पार पाडूया व्यवस्थितरित्या. त्यानंतर म्हटलं चला इथून निघालो. हा होता 5 नंबरचा केव्स. 1 पासून तर मी 8-9पर्यंत पोहोचले असेल. नंतर मलाही दम खूप लागू लागला. इतकं श्वास वरच्यावर, पाणी जवळ असताना सुद्धा खूप असं चालल्यानंतर खूप म्हणजे मी इतकी काही पटापट चालत नव्हते, हळूहळूच जात होतो. आम्ही 10 वाजता स्टार्ट केलेलं, एक्झॅक्ट 10 वाजता. इतकं काही ऊन असं डोक्यावर नव्हतं आलं, पण तरीसुद्धा खूप जास्त चालून आणि खूप जास्त पायऱ्या चढून त्याचं दम भरल्यासारखं व्हायचं. तर म्हटलं आता बरेचसे आपण केव्स पाहिलेत, आता कुठेतरी थोडं शांतपणे आपण बसूया, थोडंसं पाणी पिऊया. आणि मग हा होता 8 नंबरचा केव्ह. आणि त्याच्या पुढेच मग लगेचच एक्झिट होता. मग इथं थोड्या वेळा बसले, थोड्या वेळा शांत झाले. तो शेवटचा केव्स होता, तिथपर्यंत जायचं होतं. तर माझी पूर्णपणे कॅपॅसिटी संपलेली होती की एवढे सगळे केव्स कसे पाहणार. शेवटी मी म्हटलं एक्झिट घेते आणि मी जाऊन बसते गाडीमध्ये. माझी टोटली चार्जिंगसुद्धा संपलेली होती. आणि या रस्त्याने जाताना असं वाटत होतं मागेही कोणी नाही, पुढे कोणी नाही, एखादा वाघ वगैरे यायचा आणि घेऊन जायचा. बिचारा माझा नवरा वनात पडायचा. त्याच्यामुळं नवऱ्याचा विचार करून आधी बाहेर पडले. दोघींना म्हटलं दोघी तिघींना तुम्ही या मागून, मग मी तुम्हाला घेऊन चालते परत संभाजीनगरला. फुलंब्रीत आले आणि सगळ्यात आधी हा लेफ्ट घेतला आपण. हा सरळ परत वेरूळला रस्ता गेला असता. त्यामुळे आम्ही लेफ्ट घेतला आणि संभाजीनगरच्या दिशेला लागलोच होतो. त्या मॅडमचं म्हणणं होतं की मॅम हम लोग इस रास्ते से नहीं आए थे. मग मॅडमला सांगितलं समजावून की बाई आपण मॅडम की आपण येताना वेगळ्या रूटने आलो, म्हणजे मी तुम्हाला घेतलं होतं ते वेरूळमधून आणि आपल्याला यायचं होतं अजिंठाला. आता आपल्याला जायचं आहे, तुमचे हॉटेल बुक आहे ती संभाजीनगरमध्ये. आम्ही सावंगी बाजारची सावंगी ही बाजारची सावंगी स्टार्ट झाल्यानंतर लगेचच मॅडमनी लोकेशन वगैरे मग मला शेअर केलं. त्याच्या आधी एकही लोकेशन मॅडमनी पाठवलेलं नव्हतं. मॅडमचाच काय माहिती मी काय मन दुखवलेलं, पण खूप चिडचिड करत होती बाई आज. चिडचिड म्हणण्यापेक्षा पैसे तिला वाटत होतं की ही देते का नाही देते. पण मी शेवटपर्यंत सांगितलेलं त्यांना, मॅडम काळजी करू नका, मी तुमचा 1ही रुपया ठेवणार नाही, तिकटापासून तर जेवणापर्यंतचे सगळे पैसे देऊन टाकेल. मला तुमच्याकडनं तसेही घ्यायचेच आहे. हे बघा इथं आल्यानंतर हा ट्रकवाला मध्ये घुसला, हा रिक्षावाला थांबला, बसवाला थांबला आणि मी पण थांबले. पण माझ्या मागून हा जो आता साईडने लेफ्ट साईडने जो क्रॉस करेल का, हा बाईकवाला लेफ्ट साईडने हा जो बाईकवाला क्रॉस करतोय ना, तो बाईकवाला कमीत कमी इतक्या जोरात हिट करून गेला, इतक्या जोरात ठोकून गेला बघा, थांबलासुद्धा नाही. त्यांनी त्यानंतर जी स्पीड वाढवली, त्याला वाटलं आता मी काही हिच्या हाती वगैरे लागत नाही. भाई एक नाही का माणुसकी म्हणतो ना आपण, ती माणसातली ना मेली नाही पाहिजे. तुम्ही भलेही 2 पैशांनी गरीब राहा, पण भाऊला इतका घमंड होता की चल म्हणे तुझे पैसे भरून देतो म्हणे. मी म्हटलं भाऊ थोडं दमाने घे, म्हणजे थांबल्यानंतर पण मी त्याचा पाठलाग सोडला नव्हता. मला माहिती आहे की माझ्या गाडीवर मी किती कष्ट करते, किती मेहनत करते, किती माझ्या मेहनतीची गाडी आहे ती, आणि तिला कोणी त्रास दिलेला मला सहन होणार नाही. त्याच्या उतरून खरंच इतकी इच्छा होत होती की उतरून पहिले त्याच्या नाही सोडायचं नाही मला, त्याला अजिबात नाही सोडणार आहे. कसलेला आणला त्यांनी, थांबला असता नाही तो थांबला असता ना मी काहीच बोलले नसतं. तो थांबला का नाही ते विचारत. तुम्ही काढू नका, तुम्ही काढू नका अजिबात. नाही काढायची गरज नाही, मी करून घेते पैसे. अरे तू थांबला का नाही, झाली माझी गलती, तू थांबला का नाही, सॉरी झाली. कसली गलती, ही गलती करून थांबायचं, समोरच्याला काय बोलायचं नाही बोलायचंय, नुसतं पळत सुटायचं, लोकांना उडवायचं आणि पळत सुटायचं. अहो मी कुठून आले, कुठून आले मी, त्याच्या मागं कुठून आले मला सांगा. सावंगी पॉइंटला त्यांनी ठोकलंय, मी कुठपर्यंत आले.
नाही म्हणत नाही, त्याच्या मागे पळत आले, पळत. त्यांच्याकडून चुकी झाली ना. 2 मिनिटं साईडला थांबायचं. काही चुकून झालंय. कसले घाबरले लहान लेकर आहे का ते? शाळेत शिकतात ना. अहो मी कुठं म्हणते ते मोठे, पण मग यांच्याकडून ह्या चुका होत्या. एखाद दिवशी उडून जातील लोकांना. फाईनच टाकणार आहे तुझ्या बाईकवर अशी ना. एक तर दोघं पण बिन हेल्मेट फिरताय. नाही एवढ्या वेळेस तू मला एक सांग, तुला थांबवून तिथं थांबायचं काम होतं का नाही? की माझ्याकडून ठोकल्या गेले ताई. अरे मी काय बाहेरची नाही, इथलीच आहे. तू कमीत कमी सांग तरी की एवढं लागलंय तुमच्या गाडीला, ठीक आहे एवढं चुकला, सोडून दिलं असतं. मी काय तिथल्या तिथं तुझ्याकडून खर्च घेणार होते का? आता काढून दिलाय तुम्हाला खर्च? 20 किलोमीटर तुझ्या मागे मला पळत यावं लागतंय. मूर्खासारखं वागता ते नुसता. त्यानंतर ह्या मुलांनी माझी गाडी ठोकली, त्यानंतर पळत सुटले. काही अपेक्षा नव्हती की ह्या मुलांनी थांबवून फक्त ताई झालंय नुकसान, ठीक आहे मी भरपाई द्यायला तयार आहे, तुम्ही माझ्याकडनं चुकलंय त्याच्यासाठी मी झालं रस्त्यावर गाडी चालणार म्हणजे थोडंफार होत राहणार. मी त्यांच्याकडनं कसलीच नाही, फक्त तू भाई थांब आणि मला बघू दे माझ्या गाडीला किती लागले. एकही रुपया मी त्यांच्याकडनं घेतला नाही का तू माझ्या गाडीची भरपाईच दे, हेच देते. गुरमी बघा ना, बोलताना पण तुमच्या पैसे मी भरपाई करून देतो. भाऊ असं नसतं. अरे लोकांना गर्वाने सांगते की माझं माहेर संभाजीनगर आहे, अभिमानाने मी मिरवते, पण लाज वाटते आज. अक्षरशः यापुढं मी कधीच कुणाला सांगणार नाही आहे की माझं माहेर संभाजीनगर आहे म्हणून. यांच्यासारख्या लोकांमुळेच संभाजीनगरचं नाव खराब होते. आणि तुम्ही बघितलं ते बाजूला जे लोक होते ते पण त्यांच्यासारखेच होते. शेवटी विषय सोडून दिला तिथल्या तिथं मी आणि मॅडमच्या ड्रॉप पॉईंटला आलो. मॅडमला कमीत कमी 5-6 हॉटेल दाखवून पण त्यांचं काही मन भरत नव्हतं. शेवटी फायनली मी त्यांना म्हटलं तुम्हाला जी हॉटेल पाहिजे ती तुम्ही पुन्हा सर्च करा आणि त्या लोकेशनला मी सोडते. स्टेशनला दुसऱ्या दिवशी त्यांची ट्रेन होती दुपारी 12-12:30 वाजता. त्यांना ड्रॉप केलं आणि मी निघाले. अपर्णाताई इथूनच नेक्स्ट गल्लीमध्येच राहत होत्या, स्टेशन रोडलाच त्या राहतात ते. त्यामुळं म्हटलं अपर्णाताईंना कॉल केला, त्यांना म्हटलं ताई मी येते म्हटलं. त्यांच्या इकडे गेले. ताईंनी मस्त जागीच होत्या. मला तर टेन्शन होतं कामात वगैरे आहेत का काय, पण त्या जागीच होत्या. मग त्यांच्या घरी आले. पहिलं म्हटलं वॉशरूमला वगैरे जाऊन यावं. सकाळी 9:30 वाजता ब्रेकफास्ट केलेला, त्यानंतर काहीच खाल्लेलं नव्हतं. ताईंनी मस्त चहा चपाती घेतली आणि लगेच निघाले माझ्या घरी, म्हणजेच तिसगाव फाट्याला. गट नंबर 6मध्ये स्वस्तिक सिटीमध्ये माझा भाऊ राहतो आणि म्हटलं चला आधी भाऊकडे जाऊया. घरी येऊन पाहते तर काय माझी चिमणी मस्त अशा गोल 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 चपात्या बनवत होती. स्वयंपाक बऱ्यापैकी आवरला होता. जेवणं वगैरे करून परत आम्हाला जायचं होतं दाजींना भेटायला, वहिनींच्या दाजींना भेटायला. तर शिरसगावला आम्ही निघालो. शिरसगाववरनं जाऊन पाहुण्यांना भेटून वगैरे आम्हाला यायचं होतं. त्याआधी म्हटलं CNG भरून घेऊया. मग खरोडी फाट्यावर आम्ही CNG वगैरे भरला आणि लगेच निघालो पुढच्या प्रवासाला. शिरसगावमध्ये आलो. गाडी थोडंसं रस्ता खराब असल्यामुळं थोडं मंदिराजवळच गाडी आम्हाला पण लावायची होती आणि ते मंदिराच्या समोरच त्यांचं घर होतं. मंदिराच्या एकदम समोरचंच पहिलं एकदम अपोजिटला, हे समोर अपोजिट साईडला जे घर दिसतं ते पाहुण्यांचं घर होतं. मग तिथे मंदिरासमोरच मी गाडी वगैरे पार्क केली व्यवस्थित. गाडी ऑफ ऑन करायची राहून गेली होती, ऑफ करायची राहून गेलेली. आरोही म्हणे मम्मी गाडी चालूच ठेवून चालली. तो एवढे डोक्यामध्ये गणगण गणगण असते ना की कधी कधी डोकंच काम करत नाही. शेवटी पाहुण्यांच्या घरी आलो. तिथे येऊन परत पाहुण्यांना भेटलो वगैरे, खूप वेळ गप्पा मारल्या. पाहुण्यांची तब्येत वगैरे विचारली, खूप छान होती. त्यांचं नेटकीच एक ऑपरेशन झालेलं, त्यामुळे त्यानिमित्ताने त्यांना भेटायला आलेलो होतो. खूप मोठ्या दुःखातून ते सावरले, हीच खूप मोठी गोष्ट होती. देव त्यांना असंच उदंड आयुष्य देव, असेच निरोगी ठेवू आता यापुढे, एवढीच देवाचरणी प्रार्थना केली आणि परत आम्ही निघालो आमच्या पुढच्या प्रवासाला. तेवढ्यातच आमचा नातू लाडका तो म्हणे आम्हाला पण गाडीमध्ये यायचं. म्हटलं चलो तुम्ही BP आता ह्याच वयामध्ये तुम्हाला स्टेअरिंग आणि गाडी आवडायला लागली म्हणजे पुढे चालून तुम्ही नक्कीच रायडर होणार. मग
त्याला थोड्या वेळ त्याच्यासोबत खेळले. तो काही जायला मागत नव्हता. म्हटलं जाऊ दे, तू हे काम कर, चॉकलेटसाठी पैसे घे. त्याला चॉकलेटसाठी पैसे दिले. पटकन हातातून पैसे हिसकावा असं त्याने पैसे घेतले. आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि कमेंट